नमस्कार. धैर्येण भूधरैव अंबुधिवत् गभीरो यस्तेजसार्क इव शीतकरशशीव ज्ञानेन गीष्पतिः इव उत्तम कर्मयोगी तं भारतस्य हृदयं तिलकं नमामि. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज 100 वर्षापूर्वी झालेल्या निधनाचा स्मृती दिन. त्यानिमित्ताने त्यांची आठवण काढणं, त्यांचे गुण, त्यांच्या जीवनामधल्या काही गोष्टी, मी काही गोष्टी एवढ्यासाठी म्हणते आहे की त्यांच्या चरित्राला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याने आयुष्यामध्ये एवढी कामं केली आहेत की ते एका व्याख्यानामध्ये सगळ्याला स्पर्श करणं सुद्धा सगळ्या विषयांना शक्य नाही. स्वातंत्र्य मिळवणं हे ध्येय आपल्याला सगळ्यांना त्यांची ती गर्जना माहिती आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवीनच. 1856 23 जुलैचा जन्म. आई पार्वतीबाई. आपल्या घरामध्ये चांगल्या तऱ्हेची मुलं जन्माला यावीत यासाठी या प्राचीन काळामधल्या अनेकांनी अनेक व्रत केली आहेत असं म्हणतात. तसं सूर्याचं व्रत, सूर्योपासना आई वडिलांची आहे. अत्यंत तैल बुद्धीचा, अत्यंत बुद्धिमान, संस्कृत आणि गणित हे 2 विषय अतिशय आवडीचे आणि ज्यामध्ये त्यांची मती अतिशय उत्तम तऱ्हेने फिरते आहे असे बाळ. नाव मुळातलं केशव होतं, पण प्रेमाने बाळ म्हणत असत ते कायमचं त्याने तेच ठेवलं. क्रांती पक्षामध्ये पहिला त्यांचा प्रवेश झाला तो आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी पुण्यामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा सुरू केला होता तिथे त्यांची पहिली सुरुवात झाली. लहानपणापासून ऐकत आले, पाहत आले, कारण 56 नंतर 1857चं स्वातंत्र्य समर हे लगेच त्याच्या पाठोपाठ आहे आणि हे एका दिवसाचं, एका काळाचं नाही आहे. काही लोक असं म्हणतात की डुकराची आणि गायीची चरबी काडतुसांना लावल्याचं निमित्त झालं आणि ते सुरू झालं शिपायांचं बंड. आपल्याला माहिती आहे पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे केवळ पोटभरू शिपायांचं बंड नसून संपूर्ण राष्ट्राने केलेला क्रांतीचा, स्वराज्य आणि स्वधर्म यासाठी केलेला उठाव स्वातंत्र्य समर होतं. सावरकरांचं ते पुस्तक प्रसिद्ध आहे. आणि पेशवे, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी ही सगळी मंडळी ज्यामध्ये होती, ज्यामध्ये लढली ते स्वातंत्र्य समर टिळकांच्या जन्माच्या नंतर लगेच वर्षभराच्या आत त्याचाही परिणाम समाजावर झालेला, अर्थात अत्यंत क्रूरपणाने इंग्रजानं ते चिरडून टाकलं. आणि अशी कल्पना होती की असंतोष भडकला तर आपल्याला आवरणं कठीण आहे आणि त्यामुळे हा असंतोष, त्याची कुठेतरी वाफ निघून जावी, त्याचा कुठेतरी जोर निघून जावा, यासाठी 1857च्या क्रांती युद्धामध्ये भारतीय सैनिक हे स्त्रियांना त्रास देत नाहीत हे माहिती असल्यामुळे स्त्रीवेश घेऊन पळून गेलेले ॲलन ह्यूम साहेब त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. बडबड 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 करून, निरर्थक आंदोलनं करून, सरकारला हवे तसे कायदे, सरकारला हवे तसे नियम, इंग्रजाला पाहिजे तसं लोकांची मनोवृत्ती घडावी, हा त्यामागचा कुटील डाव होता. आणि आपल्यापैकी अनेकांना तो समजला की हा इंग्रजांनी केलेला कुटील डाव आहे. पण काही मंडळी वाहवत गेली त्याच्यामध्ये. पण जे क्रांती पक्षाचे लोक होते त्यांना या आपल्या देशावरती चाललेल्या स्वधर्म आणि स्वराज्य यांच्यावरच्या अत्याचाराची अत्यंतिक चीड होती. त्यापैकी एक टिळक होते. अनेक जण होते.
अनेकांना हे मान्य नव्हतं आणि वासुदेव बळवंत फडक्यांनी पहिल्यांदा सनदशीर मार्गाने भाषण वगैरे असा करून लोकांमध्ये जागृती करायचा प्रयत्न केला, पण लक्षात आलं त्यांच्या नुसती व्हाईट कॉलर मंडळी किंवा सुशिक्षित मंडळी यांच्यामधून फारसं काही होत नाहीये. मग त्यांनी रामोशांची संघटना निर्माण केली आणि प्रत्यक्ष लढाईचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं, लोकमान्य टिळकांच्या अनेक गुणांपैकी एक गुण हा आपण अगदी अवश्य आजच्याही तरुणांनी घेण्यासारखा आहे, आणि तो म्हणजे त्यांनी स्वतःची शरीर संपदा उत्तम निर्माण केली. कोणतंही चांगलं काम करायचं असेल, विशेषतः राष्ट्रकार्य करायचं असेल, धर्मकार्य करायचं असेल, तर त्यासाठी आधी आपला स्वतःचा आरोग्याचा प्रश्न. महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात टिळक खूप दुबळ्या शरीर प्रकृतीचे होते असा उल्लेख आहे त्यांच्या चरित्रात. 1 वर्ष पूर्णपणे त्यांनी अभ्यास थोडासा बाजूला ठेवून स्वतःचं शरीर कमवण्याचा, व्यायाम करून उत्तम शरीर निर्माण करण्याचा 1 वर्ष पूर्ण चंग बांधला आणि स्वतःची प्रकृती उत्तम करून घेतली. कोणत्याही चांगल्या कामाला स्वतःचं आरोग्य उत्तम असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे लोकमान्यांना फार लवकर समजलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी तो उद्योग केला. आणि मग क्रांती पक्षामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये परकीय शासन आमच्या देशावर असता कामा नये, त्यावेळेला अनेक मतमतांतर होती बरं का. नेमस्त किंवा मवाळ ही जी मंडळी होती, या ना त्या मार्गाने इंग्रजांची कृपा आपल्यावर कशी होईल आणि मग त्यांनी उदार होऊन काहीतरी सवलती वगैरे द्याव्यात, अशा तऱ्हेच्या मनोवृत्तीचे होते. लोकमान्य म्हणतात ना, त्यांनी आपल्यावरती कृपावंत होऊन काही सवलती देणं हे ध्येय नाहीये, तर सवलत देणं किंवा घेणं आपल्या स्वतःच्या हातात असलं पाहिजे. माझ्या देशाचं शासन कसं असलं पाहिजे हे मी ठरवलं पाहिजे, आपल्या लोकांनी ठरवलं पाहिजे. आणि त्यामुळे सनदशीर मार्गाने लोक जागृतीसाठी खूप प्रयत्न केले लोकमान्यांनी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, केसरी मराठा वर्तमानपत्र काढली, आर्यभूषण छापखाना, हे सगळं आधी चित्रशाळा प्रेस, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर, नामजोशी, आपटे अनेक मंडळी त्यांच्या बरोबर होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ होते. त्यांनी हे सगळे उद्योग प्रथम सुरू केले. लोकमान्यांनी ते अतिशय चांगल्या तऱ्हेने पुढे चालू ठेवले, अधिक त्याच्यावरती जास्त काम केलं आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा जनजागृतीसाठी कसा करता येईल. आपल्याला माहिती आहे, लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. हे तर सरळ सरळ लोकांना युद्धाची इच्छा निर्माण व्हावी, आपल्यावरती असलेल्या अत्याचारी राज्याला उलथून टाकण्याची लोकांची जबरदस्त इच्छाशक्ती तयार व्हावी, याच्यासाठी तो उद्योग होता. रायगडावरती 1818ला पहिल्यांदा युनियन जॅक फडकला, त्याच्यानंतर गुलामगिरी सुरू झाली आहे. तर ते नष्ट होऊन आपलं राज्य, स्वराज्य यावं, याचा उद्गार वासुदेव बळवंतांनी सुरू केला आहे. त्यांनी मोठं बंड केलं, त्याच्याशी लोकमान्यांचे फार जवळचे संबंध आहेत. त्यांच्यापासूनच स्फूर्ती पुढची लोकमान्यांना मिळाली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. काही काळात ते बंड शमलं म्हणण्यापेक्षा इंग्रजांनी ते दाबून टाकलं आणि वासुदेव बळवंतांना एडनच्या तुरुंगामध्ये जन्मठेपेवर पाठवलं. तिथे खूप हाल झाले त्यांचे, तिथेच मृत्यू झाला. लोकमान्यांनी आपल्या आयुष्यात जवळजवळ 3 पिढ्या क्रांतिकारकांच्या पाहिल्या आणि त्या 3ही पिढ्यांची त्यांचा फार जवळचा संबंध. प्रेरणेसाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके देशभक्ती कशी असावी, किती तीव्रतेची असावी, त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून आपल्या देहाचाही त्याग करायला तयार होणं, इतक्या टोकापर्यंत जाणं, हे वासुदेव बळवंत फडक्यांच्या चरित्रावरून आपल्याला दिसतं.
कारण एडनच्या तुरुंगामध्ये त्यांच्यावरच्या अत्याचारानंतर, त्यांचा अंत झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ पुण्यामध्ये आपल्याला माहिती असेल चाफेकर बंधू हे उभे राहिले आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. काही लोक म्हणतात असं एक दोन माणसं मारून आणि एक दोन ठिकाणी बंदुका चालवून काय राज्य मिळेल का, राज्य उलथून टाकता येईल का, हे काही त्यांना कळत नव्हतं असं नाही, त्यांना समजत नव्हतं असं नाही. त्यासाठी दुसरे अनेक मार्ग, संपूर्ण जनजागृतीचे मार्ग चालूच होते. पण त्याबरोबर सैन्यामध्ये शिरून सैनिकी शिक्षण आपल्या लोकांना देऊन त्यातून बंड पुन्हा उभं करावं ही लोकमान्य टिळकांच्याही मनामध्ये इच्छा होती. बीडला एक मोठं बंड करायचा प्रयत्न झाला, सैनिकांना पितवण्याचा. 1857च्या बंडामध्ये हे काही एका वेळेला झालेलं नव्हतं, 10 वर्ष पाठीमागे प्रयत्न चालला होता. असंख्य संस्थानिक आपलं राज्य गमावलेले नामधारी राजे होते, पण त्यांच्यावरती अधिकार आणि सत्ता सगळी इंग्रजाची होती. तो म्हणेल, इंग्रजाचा रेसिडेंट सांगेल ते, आणि तेवढंच राजाला करता येत होतं. त्यातही सयाजीराव महाराजांसारखे काही राजे आपल्या प्रजेच्या हितासाठी थोडीशी इंग्रजांच्या नियमांना बगल देऊन सुद्धा काम करत होते, नाही असं नाही, पण ती संख्या फार कमी होती. स्वातंत्र्य त्यांच्याजवळही नव्हतं आणि त्यामुळे जास्त वेगवेगळ्या पद्धतीने जागृतीचा प्रयत्न, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आपली माणसं असली पाहिजेत. लोकमान्य टिळकांनी आपल्या सहकार्यांना कुठे कुठे पाठवलंय, नेपाळपर्यंत पाठवलंय, अफगाणिस्तानपर्यंत पाठवलंय. खाडिलकर जे आहेत हे नेपाळमध्ये सुद्धा गेलेले आहेत. त्या ठिकाणी शस्त्रांचा कारखाना, बडोद्यामध्ये शस्त्रांचा कारखाना, बॉम्ब तयार करायची विद्या ही तोपर्यंत नव्हती, ती नंतरच्या थोडा उशिराच्या काळात आली. पण शस्त्रांचे कारखाने काढता येतील याचा प्रयत्न नेपाळ आणि बडोदा ही जी संस्थान आहेत, त्याच वेळेला दक्षिणेकडे म्हैसूर हे जे राज्य होतं, हे जे संस्थान होतं, यांचे पण दिवाण, त्यांच्याशी संपर्क झालेला होता माधवराव, आणि त्यांच्याकडून तिथे टिळकांचा डाव फार पुढचा होता. अर्थात सगळेच प्रयत्न यशस्वी होतातच असं नाही. त्यांचा विचार असा होता की गोव्यासारख्या ठिकाणी जिथे इंग्रज नाही पण फ्रेंच, पोर्तुगीज अशा वेगवेगळ्या लोकांनी काही काही जागा, काही काही भाग भारताचा जिंकलेला होता. इंग्रजांच्या राज्यामध्ये दंगा धोपा करायचा आणि लपण्यासाठी गोव्यात पळून जायचं. गोव्यामध्ये काहीतरी गडबड करायची आणि मग गोव्याच्या पोलिसांशी त्यांच्यापासून लपण्यासाठी इंग्रजांच्या प्रदेशामध्ये यायचं, अशी काही मंडळी युक्ती करत असत आणि दोन्ही परकीय अशा सरकारांपासून स्वतःला वाचवत असत. लोकमान्यांचा प्रयत्न असा होता की गोव्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या फ्रेंच भागामध्ये म्हणा, अशा ठिकाणी आपल्या लोकांना पाठवून त्या ठिकाणी काही जागा जिथे आपली माणसं लपून राहू शकतील, जिथे आपली माणसं आपलं कार्यालय चालवू शकतील, आपलं काम चालवू शकतील, असं गोव्यातही त्यांनी एक आश्रम स्थापन केला होता आपल्या काही सहकार्यांना पाठवून. आणि त्या निमित्ताने आपले सशस्त्र क्रांतिकारक, आपण जर इतिहास बघितला तर टिळकांनी स्वतः बंदूक किंवा बॉम्ब घेतलाय असं फारसं कुठे दिसणार नाही. पण जी मंडळी हे करत होती त्यांना पाठिंबा देणं, त्यांना मदत करणं, हे काम प्रत्येक वेळेला टिळकांनी केलं. रँड आणि आयर्स या दोन इंग्रज जुलमी अधिकाऱ्यांचा वध चाफेकर बंधूंनी केला. त्याच्या आधी बरेच दिवस केसरीमधून रँडच्या अत्याचाराच्या बातम्या येत होत्या, लेख येत होते, आणि आपल्या प्लेगसाठी नेमलेला तो स्वतंत्र अधिकारी, पण त्याचे अत्याचार इतके भयंकर वाढले
की लोक म्हणले प्लेगनी मरणं आम्हाला परवडलं, पण हा रँडचा उपद्व्याप नको. प्लेगच्या गाठी सामान्यतः काखेमध्ये, जांघेमध्ये आणि पोटऱ्यांमध्ये येतात. लोकमान्य वर्णन असं करतात की अक्षरशः संपूर्णपणे कपडे काढून भर रस्त्यात शिपाई लोक त्या ठिकाणी हात लावून गाठ आली आहे का, गोळा आलाय का हे तपासतात. शिपायांनी तपासायचं, डॉक्टर नको. रोगाची तपासणी करायची ही शिपायांनी करायची. आणि मग घर धुवून काढण्यासाठी स्वयंपाकघरापर्यंत, देवघरापर्यंत, त्याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी, चोरीला जाणं, अत्याचार होणं, एवढंच नाही तर ज्या स्त्रियांची आपल्या मर्यादांमुळे ओळख होती की तिचा चेहरा सुद्धा परक्या माणसाला दिसणार नाही, अशांवरती अनन्वित अत्याचार सुरू झाले. आणि त्याचा भयानक संताप सगळ्या देशामध्ये होता. त्यावेळेला एक ठिकाणी अशी वेळ आली की एका कार्यक्रमामध्ये चाफेकरांच्या गटाला, वफण्या मारुती मंडळ, त्यांनी त्या ठिकाणी कविता म्हटल्या काही. आणि त्या कवितांमध्ये असं म्हटलं की हे आपण जे काही चालवलंय हे काही फारसं चांगलं चाललेलं नाहीये. आणि आम्ही मोठे मोठे म्हणतो, स्वतःला वीर म्हणवतो, देशभक्त म्हणवतो, धर्मभक्त म्हणवतो, आणि हे सगळे अत्याचार चाललेले असताना निमूटपणे सहन करतो. नाही येत स्वतंत्रता निजकथा गोटोनी भाटा परी, घ्यावे लागे शिवाजी बाजी परिते मस्तक स्वहस्तावरी, हे जाणून तरी आता सुजन हो घ्या खडग ढाला हाती, आणि मारा थाप भुजावरी अरिशिरे तोडू असंख्यात. भवानी तलवार नावाचं या उपनावानी शिवाजीचे उद्गार या नावाची त्यांची एक कविता केसरीमध्ये छापून आली. आणि जाहीर सभेमध्ये त्यांनी अशा अर्थाचे अनेक श्लोक तिथे म्हटले. लोकमान्य टिळकांनी त्यांच्यामधला स्पार्क, त्यांच्यामधली तेजाची भावना, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्यासाठी असलेली तळमळ ओळखली आहे. आणि ती तळमळ लक्षात आल्यानंतर टिळक त्यांना असं म्हणतात, तुम्ही बाकी सगळ्यांना असं म्हणताय की अंगात काही पौरुष आहे की नाही, पण मग ज्या म्हणणाऱ्यांना जर पौरुष असतं तर रँड जिवंत राहिला नसतं. बस आणखीन काय हवं होतं? ठिणगी दारूच्या भरलेल्या कोठारावरती ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा मोठा वणवा पेटला. राणीचा हिरक महोत्सव म्हणून गव्हर्नरच्या बंगल्यावरती मोठ्या प्रमाणावरती रोषणाई चालली होती, पार्टी चालली होती. अनेक प्रतिष्ठित मंडळी त्या ठिकाणी आले होते. तिथून परत जाताना वाटेमध्ये गणेश खिंड जो भाग आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि एक सुनसान रस्ता, या जागेचा, या गोष्टीचा उपयोग करून घेऊन रात्रीच्या अंधारामध्ये दामोदर आणि बाळकृष्ण या दोन चाफेकर बंधूंनी रँड आणि आयर्स्ट या दोन अत्याचारी इंग्रज अधिकाऱ्यांना बंदुकीतून गोळ्या घातल्या, त्यांच्या बग्गीवर चढून. अर्थात त्यावेळेला असंख्य बग्ग्या, असंख्य माणसं, कारण एवढी मोठी पार्टी. नेमका हा कसा सापडला त्यांना? सोपं नव्हतं बरं का नेमका हा सापडणं. त्यासाठी गणपतराव भिडे आणि वासू त्यांचा धाकटा भाऊ या लोकांना त्यांनी कामगिरीवर ठेवलं होतं. त्याचे घोडे कसे, त्याची बग्गी कशी, तो कुठे जातो, कसा येतो, कुठे राहतो, कोणत्या मार्गाने जातो, अनेक दिवस त्याच्यावरती लक्ष ठेवलं गेलं होतं. आणि त्यामुळे त्याची बग्गी बरोबर ओळखून त्याप्रमाणे रँड आणि आयर्स्ट या जुलमी अधिकाऱ्यांना चाफेकरांनी गोळ्या घातल्या. प्रचंड मोठा हलकल्लोळ झाला.
त्यावेळेला सकाळी घाईघाईनी एक त्या गोफण्या मारुती मंडळातला तरुण लोकमान्यांकडे आला आणि त्यांना निरोप सांगितला, गणेश खिंडीतला गणपती नवसाला पावला. लोकमान्यांच्या लक्षात आलं नेमकं काय झालं असेल. त्यांनी म्हटलं, ठीक ठीक, आता याच्या पुढे जपून राहा, याच्या पुढे जपून राहा. ही सगळी भावंड वडिलांच्या बरोबर झान स्वरमंडळ मृदुंग असा कीर्तन करत फिरत होती. मध्ये हा उद्योग करून आले हे समजलंही नव्हतं कोणाला. पण त्यांच्याच गटामधले द्रविड बंधू फितूर झाले आणि चाफेकरांचं नाव समजलं. त्यापैकी दामोदर पंतांना पहिल्यांदा अटक झाली. त्या काळात लोकमान्यांनी असं कधीही म्हटलं नाही की माझा यांचा काही संबंधच नाही. आपला संबंध नाही किंवा झटकून टाकणं हे त्यांनी केलं नाही. मात्र ब्रुईन साहेबांनी, ब्रुईन हा त्याच्यासाठी निवडलेला विशेष अधिकारी होता, तपास अधिकारी होता, आणि तो लोकांच्या पोटात शिरून लोकांच्या मनातलं काढून घेण्यामध्ये पटाईत होता. गोडगोड गोडगोड बोलून त्याला पाहिजे ती सगळी माहिती काढायची, याच्यामध्ये तो अतिशय हुशार होता. आणि त्याने असा खूप प्रयत्न केला की येणं प्रकारेनं कुठेतरी टिळकांचं नाव त्याने घ्यावं. वेगवेगळे प्रश्न विचारून वेगवेगळे मुद्दे काढून ते करायचा प्रयत्न केला. मात्र दामोदर पंत चाफेकरांनी स्पष्टपणे सांगितलं, नाही, जे काही हे कृत्य करायचं आहे हे मी केलंय, मीच केलंय, मी एकट्याने केलंय. या सगळ्याचं दायित्व केवळ माझ्यावर आहे. एखादा अधिक उणा शब्द जरी झाला असता तरी कदाचित लोकमान्यांच्या जीवावर येण्याची शक्यता होती. कारण चाफेकर तीनही बंधू पाठोपाठ फासावर गेले. त्यांच्याबरोबरचे आणखीन एक त्यांचे सहकारी महादेव रानडे हेही त्या कटामध्ये सामील होते, त्यामुळे तेही फासावर गेले. आणखीनही काही जणांना जन्मठेपेच्या वगैरे वेगवेगळ्या शिक्षा झाल्या. लोकमान्यांचा जरा जरी कुठे वास जरी आला असता, संशय होताच, पण काही जरी थोडका जरी पुरावा मिळाला असता, नाव जरी मिळालं असतं. अर्थात या सगळ्याला प्रेरणा लोकमान्यांची होती. नुसती प्रेरणा नव्हे, त्यांनी त्यांचा नाकारला तर नाहीच, पण येरवड्याच्या कारागृहामध्ये त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली दामोदर पंतांची. आणि त्यांनी 2 गोष्टी टिळकांकडे मागितल्या. ते म्हणले, तुमच्या रोजच्या वाचनामध्ये असलेली भगवद्गीतेची प्रत मला द्या. लोकमान्याने ती दिली. शेवटपर्यंत ती त्यांच्या जवळ होती, चाफेकरांच्या हातामध्ये होती. फाशी जाताना सुद्धा भगवद्गीता हातात घेऊन गेले. आणि दुसरी गोष्ट की माझं जे और्ध्वदेहिक करायचं आहे हे आपल्या पद्धतीने तुमच्यापैकी कोणीतरी ते केलं पाहिजे. आणि तेही लोकमान्यांनी मान्य केलं आणि ते नीट होतंय की नाही याकडेही लक्ष दिलं. लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक, लोकमान्य स्वतःच खरे म्हणजे क्रांतिकारक आहेत सगळ्या विषयातले. वर्तमानपत्रामध्ये लिहिणं, सार्वजनिक उत्सव, आपल्या देशामध्ये आपल्या धर्मामध्ये इतके सण इतके उत्सव आहेत, पण त्यांनी 2च विशेषत्वाने केले. एक म्हणजे शिवाजी उत्सव, स्वातंत्र्याचा उद्गाता छत्रपती शिवाजी, परकीय बादशहापासून आपलं स्वधर्माचं राज्य निर्माण करणारे, स्वराज्य निर्माण करणारे. आणि दुसरा मोठा उत्सव त्याने सुरू केला तो म्हणजे गणपती उत्सव. गणेश गुणेश तोच का, याला एक 2-3 वेगवेगळी ही सांगतात बरं का, कथा सांगतात. एक म्हणजे 1857च्या स्वातंत्र्य युद्धामधला जो अग्रणी ते होते नानासाहेब पेशवे. त्यांचंही नाव धुंडीराज होते आणि गणपतीचंही एक नाव धुंडीराज असं आहे. गणपती गणराज धुंडीराज महाराज. आणि फार पूर्वी पेशव्यांच्याकडे त्यांचं कुलदैवत म्हणून गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर होत असे.
पेशवाई बुडाल्यानंतर काही काळ तो थांबला होता. ग्वाल्हेरला तो उत्सव मोठ्या प्रमाणावर होत असे आणि खाजगीवाले म्हणून पुण्यामधले एक ज्येष्ठ नेते ग्वाल्हेरला गेले होते. त्यांनी तिथला तो उत्सव पाहिला आणि मग तो इथेही आपण सुरू करावा अशी प्रेरणा लोकमान्यांना सांगितली. आणि नुसतं तेवढ्यावर झालं नाही, त्याच्या मागे आणखीन एक बारकीशी कथा आहे. पेशवाई जेव्हा निर्माण झाली तेव्हाची ती गोष्ट आहे. कोकणामध्ये गणेश दैवज्ञ घोटवडेकर नावाचे एक उत्तम ज्योतिषी होते. जंजिराच्या नवाबाने आपल्याला एक अभेद्य किल्ला बांधायचा आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं मुहूर्त मागितला. ते म्हणले मी मुहूर्त देईन, पण त्याच्यावरती तुम्ही कितपत विश्वास ठेवाल याची मला शंका आहे. नाही म्हणे आम्ही करू. त्याने मुहूर्त काढून दिला, पण अर्थातच हा शास्त्रींनी दिलेला मुहूर्त आहे म्हणून तो चुकवला गेला, काहीतरी झालं आणि वेगळ्या वेळेला पहिली कुदळ पडली, मुहूर्त चुकला. हे जेव्हा नवाबाला कळलं त्यावेळेला तो पुन्हा हात बांधून शास्त्री बुवांकडे आला. म्हणला चूक झाली. ते म्हणले आता मी नाही काही करू शकत, तुम्ही चुकीच्या मुहूर्तावरती किल्ला बांधायला घेतलाय. बरं म्हणले त्याचं भवितव्य काय आहे ते सांगा. तेव्हा ते असं म्हणाले की ज्या मुहूर्तावर तुम्ही पहिली कुदळ मारली आहे त्याचं भविष्य असं आहे की कोण्या तरी रविवारी भट नावाचा मनुष्य हा तुमचा किल्ला जिंकून घेईल. भट या शब्दाचा अर्थ नुसता पूजा सांगणारा ब्राह्मण असं नाहीये. भट या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ योद्धा, वीर असा अर्थ आहे. म्हणजे हे नावाचा भट नव्हे तर कोणीतरी महान वीर तो किल्ला जिंकून घेईल. पण म्हणून त्यांनी सरसकट सगळ्या लोकांची कत्तल चालवली आणि त्या त्यातून वाचून काही मंडळी तिथून घाटावर आली. त्याच्यामध्ये भानू भट या लोकांची त्या समावेश आहे आणि ते सगळे कोकणातनं पळून पुण्यामध्ये आले, साताऱ्यामध्ये आले आणि त्यातला एक जण म्हणजेच बाळाजी विश्वनाथ पंत भट जे पुन्हा पहिले पेशवे झाले ते आले. शाहू महाराजांशी त्यांचा संपर्क झाला. त्यांच्या गुणांनी प्रभावित झालेल्या शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपद दिलं आणि मग त्यांनी त्यावेळेला गणपतीला असा नवस केला होता की तुला 1 कोटी दूर्वा वाहू. आता स्वतःला राज्यकारभार करायचा आहे, स्वतःला ते करत बसायला वेळ नाही आणि म्हणून त्यांनी कायगावचे दीक्षित पाटणकर म्हणून होते त्यांना सांगितलं की तुम्ही हा उद्योग करा. आणि त्यामुळे लोकमान्यांच्या बरोबर असलेले जे भिंगारकर शास्त्री म्हणून होते त्यांनी हे सांगितलं की तो जो नवस होता त्याच्यापैकी 25 लक्ष दूर्वा नव्हे 27 लक्ष दूर्वा वाहून झाल्या आणि बाकीच्या राहिल्या, कारण नंतर पेशवाई बुडाली आणि मग त्या ठिकाणी ते काम थांबलं. तर भिंगारकर शास्त्री त्यांना असं म्हणाले की जर आपल्याला ते काम पूर्ण करता आलं आणि तो कोटी दूर्वांचा नवस जर पूर्ण करता आला तर पुन्हा आपल्याला स्वराज्य मिळवणं शक्य होईल. त्यावेळेला टिळक असं म्हणले मला वैयक्तिक राज्य नको आहे तर या संपूर्ण देशाला स्वराज्य मिळायला पाहिजे आहे आणि म्हणून मी एकट्याने माझ्या घरी गणपतीची पूजा करण्यापेक्षा आपण संपूर्ण समाजाने गणेशाची पूजा करू, गणेशाचा उत्सव करू, गणेश जन्माचा उत्सव करू आणि त्या पुण्याईनी म्हणा. म्हणजे एका बाजूला काही मंडळींना ही श्रद्धा अंधश्रद्धा वाटेल, पण मिळेल त्या प्रत्येक मार्गाने प्रयत्न करायचा, कोणताही मार्ग सोडायचा नाही. अर्थात त्यामध्ये असंख्य लोक एकत्र येतील. गणपती ही देवता जी आहे आपल्याकडे ती संघटनेची देवता आहे, पराक्रमाची देवता आहे. अनेक असुर मारले, आपल्या सगळ्या देवांनी अनेक राक्षस मारले, लढाया केल्या, युद्ध केली आहे. पण संघटना बांधणं हा जो काही प्रकार होता आणि त्याची नितांत आवश्यकता आताच्या काळामध्ये आहे हे लोकमान्यांना जाणवलं होतं.
आणि त्यामुळे संघटनेचा देव, गुणांचा देव, आपली सगळी पुढची पिढी गुणांनी युक्त झाली पाहिजे, सद्गुणी झाली पाहिजे. नुसतंच नव्हे तर सगळ्या राज्य कारभारामध्ये आपण शिरलं पाहिजे, हाही त्यांचा आग्रह होता. हेही एक धाडसी पाऊल होतं, क्रांतिकारक पाऊल होतं. दुष्काळ आहे, प्लेग आहे, त्याचा कहर चालला आहे, त्याचा समाज अतिशय वाईट परिस्थितीतून जातोय, पण तरी सुद्धा कारभारी मंडळ, महानगरपालिका यासारख्या अनेक ठिकाणी आपल्यातल्या ज्ञानी लोकांनी, हुशार लोकांनी गेलं पाहिजे, त्यांच्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि राज्ययंत्र चालवण्याचा अनुभव आपल्याही लोकांना आला पाहिजे, हा आग्रह त्यांचा होता. साधा सर्कसची गोष्ट घ्या, छत्र्यांची सर्कस, त्यातही लोकमान्यांची परिचित आपली माणसं आहेत. काय करतायत ही माणसं? देशोदेशी फिरतायत, ब्रह्मदेशात जात आहेत, चीनमध्ये जात आहेत, रशियामध्ये जात आहेत, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि लोकमान्यांच्या संपर्कामध्ये जी असंख्य माणसं येतात त्या सगळ्यांचा एकमेकाशी संबंध जोडून राष्ट्रकार्यात त्यांचा कुठे कुठे कसा कसा उपयोग होऊ शकतो, हे सगळं लक्ष लोकमान्यांचं आहे सारखं. त्यांना अनेक वेळा तुरुंगातही जावं लागलं. छोटे मोठे मोठी एक 6 वर्षांची शिक्षा मंडालेला झाली, ही सामान्यतः काळ्या पाण्याची, हे लोकांना माहिती असतं. पण त्याच्या आधी सुद्धा काही छोट्या मोठ्या, दृष्टी कशी असते बघा माणसाची. लहानशी जी 1 वर्ष दीड वर्षाची एक त्यांना शिक्षा झालेली होती, त्याच्यामध्ये कदान्न अर्थात रोग होणं हे जसं वातावरणावर अवलंबून आहे तसं अन्नावर अवलंबून आहे. आरोग्य अतिशय कैद्यांना कदन्न दिलं जात असे. इतकं वाईट की त्यांचं काही दिवसात वजन घटलं आणि अतिशय बारीक झाले, अतिशय अशक्त झाले आणि त्यांना हे तुरुंगामधलं जेवण जमत नाही. लोकांची त्यांच्यावर एवढी श्रद्धा की तिथला एक शिपाई त्यांच्यासाठी रोज गुळ खोबरं आणायचं. त्याला नको म्हटलं तरी आणायचं, गपचूप आणायचं. काही दिवस असं झालं, सतत गुळ खोबरं खाऊन उष्ण पडलं, तोंड आलं. अरे नको बाबा, तुझं ह्याचं प्रेम सुद्धा अवघड वाटायला लागलं. तर ते नको आहे मला, हे मला त्रास होत आहे, त्याचा उष्ण पडतंय. मग गुळ खोबरं नको का? बर, मग बदाम आणि खडीसाखर अशी पुडी त्याने आणून गुपचूप टिळकांना द्यायला सुरुवात केली. आणि नंतर त्याला असं वाटायला लागलं की ह्या अशा चांगल्या लोकांना कैदेत ठेवायचं, त्यांना बंदीत ठेवायचं, त्यांना त्रास द्यायचा, त्यांचा छळ करायचा, कशाला ह्या असल्या घाणेरड्या नोकरीमध्ये मी राहतोय, मी त्यागपत्र देतो. लोकमान्यांना त्याने सांगितलं की मी सोडून देतो ही नोकरी. दूरदृष्टी कशी असते बघा माणसाची. लोकमान्य म्हणले नाही नाही नाही, असं काही करू नका, तुम्ही ही नोकरी सोडू नका. तुम्ही इथे शिपाई आहात, तुरुंगामध्ये असलेल्या माझ्यासारख्या अनेकच लोक येणार आहेत यापुढे, कारण इंग्रजांबद्दलचा द्वेष आम्ही वाढवतोय आणि त्यामुळे अनेक क्रांतिकारक, अनेक चांगली माणसं इथे येतील आणि तुम्ही इथे असाल तर तुम्ही त्या सगळ्यांना मदत करू शकाल, लहान प्रमाणात का होईना, पण तुम्ही इथे मदत. बाकी सगळे अत्याचार करायला आहेतच, मग तुम्ही जर इथून गेलात तर आम्हाला पुढच्या लोकांना मदत कोण करेल? त्यामुळे तुम्ही त्यागपत्र द्यायच्या भानगडीत पडू नका, तुम्ही इथेच राहा आणि आमच्या पुढे येणाऱ्या सगळ्या क्रांतिकारकांना अशाच तऱ्हेची मदत करत राहा. अर्थातच ज्याप्रमाणे उत्सव, केसरी मराठा यासारखी वर्तमानपत्र केवळ जनजागृती हा एकच हेतू नाहीये त्यांचा, कोणत्याही मार्गाने इंग्रजांचं राज्य इथून उलथून लावायचं आहे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. केळकर, खाडिलकर यासारखे त्यांचे अनेक सहकारी गणपतीच्या उत्सवामध्ये एक गमतीदार त्यांनी
तुलना केली आहे बरं का. देवांतक आणि नरांतक या दोन राक्षसांना मारणारा, नष्ट करणारा गणपती असा उल्लेख आहे. तर गणेश जन्माच्या वेळेला देवांतक आणि नरांतक कोण होते? तर नरांतक म्हणजे विदेशी टोळ्या, आक्रमक शत्रू जे इथल्या लोकांना मारतात ते नरांतक. आणि मग देवांतक कोण? आपल्या देवधर्मावरती दुगाण्या झाडून नावं ठेवणारे हे सगळे देवांतक. मग म्हणले लोकमान्यांच्या काळामध्ये पण ते होते का? होते ना. नास्तिक मत, मूर्ती भंजक, मूर्तीपूजा निंदक हीच लोक काय कमी होती समाजामध्ये? सुधारक या नावानी, सुधारणेच्या नावानी, इंग्रजी शिक्षणाच्या नावानी मेकॉलेचा डाव सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्य आणि चिपळूणकर यासारख्या देशभक्तांनी ओळखला होता. इंग्रजी शिक्षणाचा पहिला परिणाम काय? पहिला धडा, तुमचा बाप मूर्ख होता, तुमचा धर्म बावळटासारखा आहे, तुमच्या परंपरा सगळ्या चुकीच्या आहेत, तुमच्या धर्मामध्ये काही अर्थ नाही, आम्ही कसे शहाणे, आम्ही कसे विद्वान, आम्ही कसे पुढारलेले, आम्ही कसे सुधारलेले. आणि या तऱ्हेचा विचार लोकांमध्ये पसरायला लागला की नास्तिकता वाढते, आणि नास्तिकता वाढली की धर्मांतर घडवणं सोपं जातं, कारण आपल्या स्वतःच्या धर्मावरचा विश्वासच नष्ट होतो. बंगालमध्ये हे जास्त मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. लोकमान्यांचं तिकडेही लक्ष आहे. बंगाली अतिशय धर्मनिष्ठ होते सुरुवातीला, पण ते भाबडे थोडेसे, भावनिक, बौद्धिक खेळ लवकर समजत नसत. आणि भावनिक असल्यामुळे, आपल्या धर्मावरती श्रद्धा दृढ असल्यामुळे, तिथे जर धर्मांतराचा प्रयत्न जे कोणी करत होते त्यांना अतिशय कडवट विरोध तिथल्या माणसांनी केला, कडवा विरोध केला, नाही चालणार हे. पण मग त्या सगळ्यांच्या लक्षात असं आलं की हे भाबडे आहेत, साधे आहेत. मग इंग्रजी शिक्षणानंतर धर्म संकल्पना ह्या चुकीच्या आहेत असं त्यांच्या डोक्यावर ठसवल्यामुळे नास्तिकतेकडे वाढायला लागलं. आणि त्याला मदत प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज यासारख्या आधुनिक म्हणवणाऱ्या, बुद्धिवादी म्हणवणाऱ्या या समाजांनी झाली. बुद्धिवादी काय छान शब्द आहे. आमच्याकडे एक जण होते, ते म्हणले बुद्धिवाद म्हणजे, बुद्धिवादी कोणाला म्हणायचं? त्यामुळे माहितीये का तुम्हाला बुद्धिवादी कोणाला म्हणायचं? अरे ज्याला बुद्धी आहे की नाही ह्याच्याबद्दलच वाद आहे, तो बुद्धिवादी. कारण तो बुद्धी असल्यासारखं काही बोलतच नाही, उलट दुसऱ्याची बुद्धी नष्ट करायची. लोकमान्य टिळकांच्या हे लक्षात आलं होतं की सुधारणावादी, सुधारक, आम्ही समाज सुधारणा करतो ह्या आम आणणारे बहुतेक सगळे हे मिशनऱ्यांच्या हातचं बाहुलं होत चालले, त्यांची भाषा बोलत आहे. आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा, राष्ट्रीय विचार लोकांमध्ये पसरवण्याचे. राष्ट्रामध्ये काय काय असतं? राष्ट्रामध्ये स्वभाषा असते, स्वधर्म असतो, स्वराज्य असतं, नुसता देश नव्हे. त्या देशामधली माणसं, त्या माणसांची संस्कृती, त्यांची परंपरा, त्यांच्या धर्मनिष्ठा, या सगळं राष्ट्राच्या अंतर्गत येतं. आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षण, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू राष्ट्र दर्शन सांगितलं, हिंदुत्वाचे पंचप्राण सांगितलं. अनेक गोष्टी असतात जे स्वतःच्या स्वत्वासाठी आवश्यक असतात. पण पहिली घालवली भाषा. भाषा गेली, संस्कृत गेलं, त्याच्या पाठोपाठ संस्कृती गेली, त्याच्या पाठोपाठ सदाचार गेला, त्याच्या पाठोपाठ संस्कार गेले, त्याच्या पाठोपाठ धर्म गेला, त्याच्या पाठोपाठ स्वत्व गेलं. इंग्रजी शिक्षणाची अवस्था अशी, अरत्रीना परत्री राहिले करंटे पुरुष, अशी आमची अवस्था झाली. आणि त्याला खतपाणी घालायला बंगालमध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय, सगळीकडे हे सुधारक म्हणवणारी माणसं. आपल्याला माहिती आहे अनेक लोकांशी टिळकांचा
संवाद, वाद, विवाद हे सगळं चाललं. समर्थ म्हणतात तुटे वाद संवाद तो हितकारी. पण आपल्याकडे वादविवादच जास्ती, भांडणं जास्ती, आणि त्या भांडणांमुळे लोकमान्यांच्या मनामध्ये आपल्या ध्येयाबद्दल किंचित सुद्धा शंका नाहीये. शिवरायांचा मोठेपणा ते लोकांना सांगतायत. नुसता एक माणूस म्हणून शिवाजी मोठा नाहीये. त्यांनी जे निर्माण केलं ते एक नाही, दोन नाही, जवळजवळ 100 वर्षाहून जास्त ते राज्य टिकलं. माणूस जातो, राष्ट्र टिकलं पाहिजे, राज्य टिकलं पाहिजे. आणि आणखीन एक मोठा परिणाम त्याचा आहे बरं का शिवाजी राजांच्या अस्तित्वाचा. तुर्कस्थानचा खलिफा आणि तुर्कस्थानचे लोक हे युरोप खंडावरती गेले होते, तिथे युद्ध चालवलं होतं. संपूर्ण युरोप खंडानी मिळून कशी बशी ही लाट थोपवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून पोलंडचा जो राजा होता जॉन सॉबिएस्की, त्याने व्हिएन्नाच्या 1683च्या मोठ्या लढाईमध्ये या तुर्कस्थानचा संपूर्ण पराभव करून ख्रिस्ती संस्कृती वाचवली. टिळक असं म्हणतात की जर शिवरायांचं हे राज्य इथे नसतं, पुढं 100 वर्ष गुंतवून ठेवलं इथल्या लोकांनी हिंदवी स्वराज्यानी, ते जर नसते तर औरंगजेबासारख्या अतिशय महत्वाकांक्षी राजाचे सेनापती जे महाराष्ट्रात अडकून पडले ते मुक्त झाले असते, मुक्त राहिले असते, आणि ते त्या तुर्कस्थानच्या बरोबर युरोप खंडात गेले असते, आणि मग तो विजय इतका सोपा राहिला नसता. जागतिक इतिहासाचा अभ्यास असणं किती आवश्यक आहे. आणि म्हणून शिवाजी राजाचं एक स्वराज्य हे इतक्यापुरतं मर्यादित नाही, एकट्यापुरतं नाही, एका महाराष्ट्रापुरतं नाही, एका भारतापुरतं नाही, तर जवळजवळ संपूर्ण त्रिखंडामध्ये त्याच्या राज्याचा परिणाम 100 वर्ष टिकला आहे. आणि म्हणून ते पुन्हा आणणं, आणि म्हणूनच टिळक मोठेपणाने सांगू शकतात की म्लेच्छांना या हिंदुस्थानचा राज्याचा ताम्रपट ईश्वराने लिहून दिलेला नाही. आपली शक्ती वाढली, आमची शक्ती वाढली की आपण ते सहजपणे घेऊ शकतो, हे महाराष्ट्रानं एकदा दाखवलं आहे. आता आपण पुन्हा शक्तीने कमी झालोय, पुन्हा एकदा संघटन वाढवून पुन्हा ते घेऊ आपण. हा आत्मविश्वास. गीता रहस्य आत्मविश्वास कसा असतो, टिळकांचा आत्मविश्वास. गीता रहस्य हा ग्रंथ आपल्याला माहिती आहे, 6 वर्ष त्यांना मंडालेला राहावं लागलं होतं देशद्रोहाचा खटला. त्यावेळेला सुद्धा त्यांनी भर न्यायालयामध्ये सांगितलं होतं की या उपर एक न्यायालय आहे, त्याच्यामध्ये मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल. तुमचं न्यायालय काही शेवटचं नाही, आणि मी पुन्हा परत येईन आणि पुन्हा काम करीन. हा आत्मविश्वास. आणि तिथे राहून त्याने गीता रहस्य लिहिलं, अतिशय उत्कृष्ट ग्रंथ. गीतेवरती अनेक ग्रंथ आहेत, अनेक चांगले ग्रंथ आहेत, त्यापैकी हा एक उत्कृष्ट ग्रंथ. 6 वर्षानंतर लोकमान्य सुटले, पण गीता रहस्य सुटलं नव्हतं, ते तिथे अडकून पडलं होतं. ते त्यांनी त्याचा संपूर्ण अर्थ काढून, कारण काय आहे, ह्या इंग्रजाला यांच्या सगळ्या कामामध्ये देशद्रोहाचा, राजद्रोहाचा, देशद्रोह नव्हे राजद्रोह वास यायचा. म्हणजे आपल्या विरुद्ध ह्यात काही आहे का, चिथावणी देणारा ह्यात काही आहे का, जे त्यांच्या केसरी वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या लेखांमध्ये असायचं तसं ह्यात काही आहे का, याची खाराकिरी करून घेण्यासाठी, हे तपासण्यासाठी त्यांनी तो अडकवला होता ग्रंथ. लोकमान्यांचे मित्र म्हणायला लागले, त्यांनी जर समजा हा दिलाच नाही परत, दडपून टाकला, तर आपण काय करायचं. त्यावेळेला आत्मविश्वास जो लोकमान्यांचा आहे तो इथे दिसतो. ते म्हणतात फार फार तर ते बाड ते अडकवून ठेवू शकतील, ग्रंथ अडकवून ठेवू शकतील, पण तो ग्रंथ ज्यातून निघाला ते माझं डोकं आहे ना माझ्याजवळ शिल्लक, ते कसं काढून घेतात.
2 महिने पुन्हा सिंहगडावर जाऊन राहील एवढ्यासाठी की सगळ्या लोकांचा सतत संपर्क असतो, अतिशय व्यस्त त्यांचं काम असायचं, तर ती व्यस्तता थोडं डोक्याला शांतता मिळावी यासाठी 2-4 महिने मी सिंहगडावर जाऊन बसलो की पुन्हा अख्खा ग्रंथ लिहून काढीन. काय हो, केवढा आत्मविश्वास, डोक्यातला कसं काढता येईल लोकांना. इंग्रज कागद घेऊ शकतात, माझी बुद्धी नाही घेऊ शकत. ग्रंथ घेऊ शकतात, तो ग्रंथ निर्माण करणारी प्रतिभा नाही घेऊ शकत. नंतर तो परत मिळाला ही गोष्ट वेगळी. मॅक्समुलर त्यांना भेटले होते. ओरायन आणि आर्टिक्ट होम इन वेदास ही जी त्यांनी 2 वेद काळाचा आणि सगळा अभ्यास करून लिहिलेले काही ग्रंथ, याही बाबतीमध्ये त्यांचं क्रांती त्यांच्या मनाची दिसते. क्रांती ह्या शब्दाचा अर्थ कोणत्याही गोष्टीमध्ये होणारा चांगला बदल, आणि त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केली आहे. लोकमान्य टिळकांनी प्लेगमध्ये स्वतःचं रुग्णालय उभारलं. ही गोष्ट सहसा माहिती नसेल. वंगभंग विरोधी चळवळ ही सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट आहे. लाल बाल पाल या तिघांनी, 3 लोक ही त्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये आपल्या कर्तृत्वानी मोठा अधिकार गाजवणारी, प्रभाव गाजवणारी, त्यापैकी पंजाबचे सिंह लाला लजपत राय, बंगाली क्रांतिकारकांचे अध्वर्यू बिपिनचंद्र पाल आणि महाराष्ट्राचा महापुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, हे लाल बाल आणि पाल या तिघांनी मिळून वंगभंग विरोधी चळवळ अक्षरशः अख्खा देश हलवलाय त्यांनी. त्यावेळच्या त्यांच्या भाषणांनी, त्यांच्या आंदोलनांनी, वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या उठावांनी. मुझफ्फरपूरला पडलेला पहिला बॉम्ब, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी, तो बॉम्ब पुण्यातून गेला होता असा उल्लेख आहे. इंग्रजाचा पुण्यावरती भयंकर रोष होता बरं का, त्यातही टिळक आणि त्यांच्या आजूबाजूची माणसं. कारण देशामध्ये कुठेही इंग्रज विरोधी कारस्थान उघड झालं की कुठंतरी त्याचा संपर्क लोकमान्यांच्या जवळपास पोचतोय. अर्थात सरळ सरळ पुरावा मिळत नसल्यामुळे त्यांना त्यांच्यावरती ठपका ठेवता येत नव्हता, पण ते जाणवलं होतं की प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तरी या सगळ्या गोष्टींशी लोकमान्यांचा संबंध आहे. मग ते बीडचं बंड असो, रावसाहेब पेशव्याचं बंड असो, गोव्यातलं बंड असो, नाहीतर चाफेकरांचं बंड असो, कुठेही गेलं तरी सुद्धा वंगभंगाच्या चळवळीमध्ये लॉर्ड कर्झन 1904-1905 त्याने बंगालची फाळणी घोषित केली. वंगभंग, त्याच्या विरोधी चळवळ या सगळ्या लोकांनी चालवली. भगिनी निवेदिता यांच्याही भेटी, प्रत्यक्ष विवेकानंदांच्या भेटी, अशाही काही त्यांच्या चरित्रामध्ये आहेत. अर्थात त्यांच्या भेटीमध्ये नेमकं काय चाललं होतं, काय गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी, पुढच्या काळामध्ये त्यांच्या कामावरून लक्षात येतं की त्यांनी काय बोललं झालं असेल. व्यवहाराच्या दृष्टीने टिळक हे अतिशय व्यवस्थित, वास्तववादी आणि मुत्सद्दी होते. कुठेही भाबडेपणा नव्हता त्यांचा. एक तरुण मुलगा रागारागाने त्या इंग्रज राणी जी होती तिचा फोटो, चित्र असणारा जाहीरनामा, ते कागद फाडत होता रागारागाने आणि काहीतरी वेडवाकडे बोलत होता. लोकमान्य त्याला म्हणतात, हा असा राग काढून काय उपयोग आहे, हा वांझोटा राग आहे. तुम्हाला जर खरंच इंग्रजी राज्याचं वावडं असेल, त्याच्याबद्दलचा राग असेल, त्याच्याबद्दलचा संताप असेल, तर तो असा कागद फाडून, या कागदाने तुझं काय केलंय? मग काय केलं पाहिजे? ज्याप्रमाणे भाऊसाहेब पेशव्यांनी दिल्लीवर धडक मारली आणि मोंगलांचं तख्त घणाचे घाव घालून फोडलं, तसं काहीतरी कर, तर मग तुझा
किंवा त्या मार्गाने त्या दिशेने काहीतरी प्रयत्न कर, तर मग तुझा राग खरा आहे हे मी मानेन. नुसते कागद फाडून काय होणार. दूरदृष्टीही आहे आणि खरोखर आपण काय केलं पाहिजे हेही आहे. लोकमान्यांना स्वतःवरचे तर अनेक प्रकारचे खटले चालवावे लागलेच, पण इतरांनाही जो त्रास दिला जात होता, उदाहरणार्थ शिवराम महादेव परांजपे यांच्यावरही खटले चालले होते. इतर अनेक संपादकांवरती, बाबाराव सावरकरांसारख्या राष्ट्रनिष्ठ माणसांवरती त्यांनी केवळ पुस्तक छापलं कवितांचं, या अशा छोट्या मोठ्या निमित्त काहीतरी लागायचं आणि त्यांच्यावरती खटले भरले जायचे. लोकमान्यांना जिथे जिथे जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा या प्रत्येकाला त्यांना झेपेल तितकी मदत लोकमान्यांनी पुन्हा पुन्हा केली आहे. पहिला बॉम्ब खुदिराम बोसनी जो टाकला, वास्तविक पाहता किंग्सफोर्डला मारायचा होता, तिथला मुझफ्फरपूरला. नजर चुकीने दुसऱ्याच गाडीवर बॉम्ब पडला आणि केनडी, आई आणि मुलगी असे दोन त्याच्या चुकीने मारले गेले. वास्तविक पाहता काही वेळेला वादविवाद निर्माण होतात. आम्हाला एकाने विचारलं की काय तुम्ही, मग हे आपल्या आत्ताचे अतिरेकी जे आहेत ते आणि क्रांतिकारक यांच्यात फरक काय. सावरकरांना नेहमी सांगायचे असे, क्रांतिकारकांना तुम्ही अत्याचारी म्हणू नका, शस्त्राचारी म्हणा, पण अत्याचारी नाही. म्हणजे काय, ते शस्त्राचा उपयोग करतात पण अत्याचार करत नाहीत. बहुतेक सगळ्या क्रांतिकारकांनी ज्यांना मारला आहे तो जुलमी, अत्याचारी, वाईट असलेला, जो सामान्य माणसाला छळणारा असा अधिकारीच मारला. आता हे केनडी चुकून मारले गेले, गाडीसारखी गाडी दिसली म्हणून चुकून मारले गेले. पण अतिरेकी जो असतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी निरपराध लोकांना मारतो. या दोनमध्ये प्रचंड फरक आहे. अत्याचारी जो आहे तो स्वतःचा स्वार्थ बघतो, क्रांतिकारक जो आहे तो स्वतःचा स्वार्थ बघत नाही, तो देशाचं स्वातंत्र्य पाहतो, राष्ट्राची उन्नती पाहतो, स्वार्थासाठी नाही करत. त्यांना माहिती आहे आपला जीव हा ओवाळून टाकायचा आहे देशासाठी. मला काही नाही मिळालं तरी चालेल, पण माझी मातृभूमी स्वतंत्र झाली पाहिजे. आणि ही जी तरुण मुलांमध्ये अत्यंतिक देशभक्तीची भावना निर्माण झाली आहे, ती भावना निर्माण करायचं का. सावरकरांना सुद्धा इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली, जी शिवाजी शिष्यवृत्ती, त्याला लोकमान्य टिळकांची शिफारस आहे. लोकमान्य टिळकांनी आणि शिवरामपंत परांजप्यांनी पत्र दिली आहेत, कारण श्यामजी कृष्ण वर्मा ज्यांनी इंडिया हाऊस हे इंग्लंडमध्ये भारतीय लोकांना येऊन राहण्यासाठी निर्माण केलं होतं, तिथे संस्था निर्माण केली होती. कशासाठी, तर इथल्या तरुण मुलांनी तिकडे यावं, शिक्षणासाठी यावं, वेगवेगळ्या कारणासाठी यावं आणि काहीतरी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशकार्यासाठी व्हावा. गुण सुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्या. माझ्या मातृभूमीला त्याचा सुगंध मिळाला पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश. चाफेकरांबरोबर तर टिळकांचा संपर्क होताच, पण पुढच्या काळामध्ये तिसरी पिढी म्हणजे आपले स्वातंत्र्यवीर सावरकर, वयाने त्यांच्यापेक्षा बरेच लहान, बराच पुढचा काळ, पण त्यांचं अभिनव भारत ही जी संघटना होती त्यांच्याशीही लोकमान्यांचा संपर्क झाला होता. पहिला मोठा उत्सव, पहिलं मोठं काम अभिनव भारत संघटनेनं केलं ते म्हणजे पुण्यामध्ये परदेशी कापडाची होळी केली. लोकमान्यांची जी स्वदेशीची हाक होती, परदेशी मालावरचा बहिष्कार हा जो विचार लोकमान्यांनी दिला होता, त्याचं पुढचं पाऊल म्हणून सावरकरांनी परदेशी मालाची होळी करायचं ठरवलं. काही उपयुक्ततावादी लोक होते, ते म्हणले जाळून कशाला टाकताय, गरिबांना द्या, त्यांना तरी उपयोग होईल त्याचा. सावरकर म्हणले नाही, गरिबांनी काय, श्रीमंतांनी काय, कुणीच वापरायचे नाही परदेशी कपडे, परदेशी वस्तू त्या नष्टच झाल्या पाहिजेत, त्यांना जाळूनच टाकलं पाहिजे. लोकमान्यांकडे ही तरुण मंडळी सगळी गेली, असा आमचा विचार आहे.
लोकमान्य म्हणाले, हे बघा, हा आपण उपक्रम घेतोय तो पोरकट असता कामा नये, काहीतरी जरा चांगला करा. सगळी मुलं कामाला लागली आणि अक्षरशः गाडा भरभरून परदेशी कापड गोळा झालं. कुठे कोट आहेत, कुठे चिटा आहेत, कुठे जाकीट आहेत, काय काय जे काय मिळालं ते घराघरातून पगडी फेटे सगळं गोळा केलं. मोठी मिरवणूक काढली आणि पुण्यामध्ये कर्वे रोडच्या पुढच्या चौकामध्ये मोठी होळी पेटली. आणि त्या होळीच्या समोर त्या मिरवणुकीमध्ये त्यावेळचे पुण्यामधले सगळे मोठे नेते प्रत्यक्ष स्वतः लोकमान्य त्याच्या गाड्याबरोबर पुढे चालले. आणि एवढंच नव्हे, त्यातला एक कोटाचा खिसा जिन्सीवाल्यांनी तपासला. भारताला लुटलेला पैसा या खिशात भरलाय का? नाही भरलेला. मग टाका हा कोट होळीमध्ये. असं करत करत सगळा होळी पेटली आणि त्या जागेवर त्या होळी समोर लोकमान्यांचं भाषण झालं की या होळीचा प्रकाश इंग्लंडपर्यंत जाऊन पोहोचेल. नुसता प्रकाशच नव्हे तर ती होळी पेटणारा सुद्धा नंतर इंग्लंडपर्यंत जाऊन पोहोचला. सावरकर इंग्लंडला शिष्यवृत्ती घेऊन गेले. सावरकरांच्या पुढच्याही काळामध्ये लोकमान्यांशी संपर्क सतत होता. एमडेन ही जी युद्धनौका आली होती, पहिलं महायुद्ध ज्यावेळेला झालं त्यावेळेला एमडेन ही जी युद्धनौका आली होती, लाला हरदयाळ, सरोजिनी नायडूंचे बंधू वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, विवेकानंदांचे बंधू भूपेंद्र दत्त आणि चंपकरमण पिल्ले अशी काही मंडळी, त्यांनी असा बेत आखला होता की इकडे धामधूम उडवून द्यायची किनारपट्टीला आणि अंदमानामध्ये शिक्षा भोगणाऱ्या, जन्मठेप भोगणाऱ्या सावरकरांना तिथनं उडवून न्यायचं. यासाठी ते आले होते. आणि अर्थातच या पिल्लेंचा आणि या सगळ्या लाला हरदयाळांचा लोकमान्य टिळकांशी संपर्क होताच. साध्य झालं नाही ते, पण त्यावेळेला लोकमान्यांनी सैनिकीकरण करा हे शिकवलंय. त्यासाठी भाषणं केली आहेत. कारण हिंदुस्थानच्या सरहद्दीवरच्या रानटी मुसलमान शिपायांवरती आपल्याला भरोसा ठेवता येणार नाही, लोकमान्यांचं हे भाषण आहे. कारण जर्मनी मधलं कारस्थान तुर्कस्थान इराण मार्फत काबूलपर्यंत येऊन पोहोचलं आहे. ते पुढे यायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी आपली माणसं सैन्यामध्ये असणं आवश्यक आहे. कारण देशाचं स्वातंत्र्य मिळवणं याच्या इतकंच आपल्या देशाचं आक्रमकापासून, शत्रूपासून येणाऱ्या धोक्यापासून संरक्षण करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे समुद्री असो, म्हणजे नेव्ही ज्याला म्हणतात, नौका म्हणजे समुद्रावरचं युद्ध आणि भूमीवरचं युद्ध, सैनिक या दोनही ठिकाणी आपल्या लोकांनी सैन्यात शिरलं पाहिजे हा आग्रह लोकमान्य टिळकांनी धरलेला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांच्या सूचनेला मान देऊन अनेक मंडळी त्यावेळेला सैन्यामध्ये शिरली आहेत. पुढच्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सावरकरांनी तर प्रचंड मोठं सैनिकीकरण केलं, आपल्याला माहिती आहे. त्याचा नेमका अर्थ आम्हाला त्यावेळेला सामान्य माणसाला समजला नाही की इंग्रजांच्या सैन्यात जायचं म्हणजे इंग्रजांना मदत करायची. अरे तसं नाही आहे. सैन्य निर्माण करायला दुसरा मार्ग कोणता होता? हाच मार्ग होता की इंग्रजांच्या सैन्यात शिरायचं, त्यांच्याकडनं सगळं शिकून घ्यायचं, त्यांच्याकडनंच बंदुका घ्यायच्या, त्यांच्याचकडनं तोफा उडवायला शिकायचं, त्यांच्याचकडनं शिकायचं आणि मग त्यांच्यावरच उडवायचं. याला म्हणतात बुद्धिमतां वरिष्ठम. मारुतीचं वर्णन असं केलं जातं. असं म्हणतात की मारुतीने म्हणे लंका जाळली. खरंच का? मारुतीवरती हा आरोप करतात. लंका, तो काय इथनं पेट्रोलचे कॅन घेऊन गेला होता का? नाही. निदान काड्यापेटी नाही. मग मारुतीच्या शेपटाला चिंध्या गुंडाळल्या रावणाच्या लोकांनी, म्हणजे रावणाने म्हणजे त्याच्या लोकांनी. ते पेटवलं, त्याच्यावर तेल ओतलं, सगळं रावणाने. मग लंका जाळली कोणी? रावणाने. त्यांनी फक्त इकडून तिकडे उड्या मारल्या.
शत्रूच्याच साधनांनी शत्रूचा विनाश घडवायचा, याला बुद्धी लागते. आणि ती बुद्धी लोकमान्य टिळक, सावरकर आणि आमचे हनुमंत यांच्याकडे आहे. आणि म्हणून ते शत्रूच्या साधनांनी शत्रूचा कसा नाश करता येईल याचा विचार करतात. आणि म्हणून त्यांच्या या दृष्टिकोनातून त्यांनी सैनिकीकरणाची चळवळ चालवली होती. पहिल्या महायुद्धाच्या काळात लोकमान्यांनी चालवली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सावरकरांनी चालवली. आणि त्याच्या आधी त्या सैन्याला फितवण्याचा प्रयत्न 1857 मध्ये सुरू झाला, तो 47 ला पूर्ण झाला. त्याचा उपयोग खरा पुढच्या काळात झाला. ब्रिटिश धार्जिणे असलेले लोक त्यांना त्रास देत होते, पण टिळकांनी क्रांती सगळ्या क्षेत्रात केली. सशस्त्र क्रांतिकारकांना मदत केली, पण त्यांनी जी नाटकं निर्माण केली ना, नाट्याचार्य खाडिलकर, कीचक वध, त्याच्यामध्ये लोक सरळ सरळ बोलायचे की त्यातला जो बोटचेप धोरण ठेवून नेमस्त नेभळा युधिष्ठिर म्हणजे गोखले आणि आक्रमक भीम म्हणजे लोकमान्य टिळक, हा असा सरळ सरळ भेद दिसायला लागला होता लोकांना. मानापमान नाटक जे शौर्याला महत्व देतं, माता दिसली समरी विहरत नेत सकल रणवीर रणासी. देवळामध्ये असलेली जी महिषासुर मर्दिनी आहे ती नुसती देवळात नाही, ती रणांगणामध्ये आहे आणि आपल्या सगळ्या वीरांना शक्ती देणारी आहे. अशा तऱ्हेची नाटकं लोकमान्यांनी त्यांनी स्वतः नसती लिहिली, त्यांच्या मित्राकडून अशा तऱ्हेचं लिहून घेऊन त्याचा प्रचार केला, शूरामी वंदिले. आणि भारतभर चाललेल्या असंतोषाचे जनक ही पदवी इंग्रजांनी लोकमान्यांना दिली. पदवी काही हो, पदवीच आहे. असंतोष सगळ्या देशभर इंग्रजी राज्याविरुद्ध निर्माण केला आणि त्याला सशस्त्र क्रांती, जनजागृती, उत्सव, वृत्तपत्र, राष्ट्रीय शाळा, जो जो मार्ग मिळाला त्या प्रत्येक मार्गामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करून लोकमान्यांनी प्रयत्न केले. आणि म्हणून त्यांच्याबद्दल असं म्हणतात, भीष्म प्रतिज्ञा तुझी ऐकुनी, सिंहासन ते मग डळमळुनी, मोडूनी पडले आज जगी ते अमर तुझी सकृती, ओवाळू आरती नमने वाहुनी, पूजन करुनी रंगली भारती, लोकमान्य तू जगी शोभशी, ओवाळू आरती. दिव्यत्व जिथे जिथे दिसतं, दिव्यत्वच आहे त्या ठिकाणी विनम्र होणं. कशासाठी? आजही त्यांच्या अनेक गोष्टी आपण घेण्यासारख्या आहेत. विशुद्ध राष्ट्रनिष्ठा, चांगल्या कामासाठी स्वतःच्या शरीरावरती लक्ष देऊन आरोग्य मिळवणं, कोणत्याही तऱ्हेची भीडभाड, भाबडेपणा, बावळटपणा न ठेवता स्वच्छ आणि शुद्ध असणं, आपल्या स्वधर्मावर, स्वराष्ट्रावर, स्वदेशावर संपूर्णपणे प्रेम आणि आपल्या परंपरांचा, आपल्या धर्माचा जाज्वल्य अभिमान यासारख्या असंख्य गुणांनी फार मोठा असलेला हा महापुरुष 100 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेला. पण आपल्या समर्थांनी असं म्हटलंय, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, पण मी आहे जगज्जीवनी निरंतर, नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायोज्याची वाट गवसेलची. लोकमान्यांनी सुद्धा प्रचंड लिहून ठेवलंय, प्रचंड कार्य आहे, अनेकांनी त्यांचं चरित्र लिहिलंय, ते सगळं उपलब्ध आहे. ते पाहून, ऐकून, वाचून, अशा तऱ्हेचे कार्यक्रम पाहून आपण स्फूर्ती घेऊन त्यांच्या पुढे काहीतरी काम करायचा प्रयत्न करू. दिवस साजरे करणं एक दिवसापुरतं राहता कामा नये, तर त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग राष्ट्राला पुढे जाण्यासाठी व्हावा. आणि हीच त्या
महापुरुषाच्या चरणी प्रार्थना की ही बुद्धी त्यांनी आपल्याला सर्वांना द्यावी. धन्यवाद.